जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. रामा हो जय जय रामा, रामा रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा. मला वाटते अंतरी असावे आशीर्वाद बोधवावे पत्या परिपालवे प्रेमग्रासा महाराजय सद्गुरु रामदास. पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण कामा. रामा हो जय रामा, रामा बारीक करा आणि बकवास थोडा द्या. नाथा हो दीननाथा रामा, नाथा हो दीननाथा. तुझी ये चरणी राहू माथा रामा, तुझी ये चरणी राहू माथा, तुझी ये चरणी राहू माथा. श्रीरामा रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा, बंधु हो दीन बंधु रामा, बंधु हो दीन बंधु रामा, बंधु हो दीन बंधु.
कृपा सिंधू रामदास म्हणे करुणा सिंधू रामदास म्हणे दया सिंधू रामा रामा हो जय राम रामा रामा हो जय रामा हो जय रामा हो जय रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली वत्सा लागी धेनु जैसी वत्सा लागी धेनु जैसी करी करुणा सावली गमाय माझे करी करुणा सावली गमाय माझे रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास मदंत पाहू नको त्वरित ये 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 ये उचलित पाऊली ये उचलित पाऊली ये उचलित पाऊली गमाय माझी रामदास दया करी रामदास माऊली जय रामात्मजा तनयावरी करी जय रामात्मजा तनयावरी करी जय रामात्मजा तनयावरी करी जय रामात्मजा तनया 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 जय रामात्मजा तनयावरी करी सुख कर कर सावली ओ सुख कर कर सावली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास हो रामदास हो रामदास माऊली रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम बोलिए रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम ओ रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम
पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला रघुपति राघव पतित पावन सीताराम ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सीताकांत स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की जय सब संतन की जय जय रघुवीर समर्थ रे हे दे रे रे ना वैकुंठीचे ठाई नसे हो वैकुंठीचे ठाई नसे हो वैकुंठीचे ठाई नसे हो वैकुंठीचे ठाई नसे योग्यांचे हृदयी नसे योग्यांचे हृदयी वैकुंठीचे ठाई नसे हो वैकुंठीचे ठाई
माझे भक्त गाती जेथे माझे भक्त गाती गाती जेथे गाती जेथे माझे माझे भक्त माझे माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे वैकुंठीचे ठाई नसे ओ वैकुंठीचे ठाई ब्रह्मादिकासी नातुडे ओ ब्रह्मादिकासी नातुडे ब्रह्मादिकासी नातुडे तो मी कीर्तनी सापडे तो मी कीर्तनी सापडे सापडे वैकुंठीचे ठाई नसे ओ वैकुंठीचे ठाई रामदास म्हणे साचे रामदास म्हणे साचे हा हा वाह वाह रामदास 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 म्हणे साचे वाक्य आहे वाक्य आहे वाक्य आहे भगवंताचे वाक्य आहे भगवंताचे वाक्य आहे भगवंताचे वैकुंठीचे ठाई नसे ओ वैकुंठीचे वैकुंठीचे ठाई नसे योग्यांचे हृदय
हृदयी वैकुंठीचे ठाई. वैकुंठीचे ठाई नसे योग्यांचे हृदयी वैकुंठीचे 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 ठाई. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी रे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. भगवंताला अत्यंत प्रिय असणाऱ्या भजनाचा कीर्तनाचा आनंद घ्यावा या निमित्तानं 10 वर्षापूर्वी मांडलेलं हे भजन हे 10 वर्षाचं होतंय बाळ आता. तेव्हा त्याचा वाढदिवस साजरा करावा म्हणून कीर्तनाची योजना झालेली आहे. या कीर्तनासाठी उपस्थित असणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांना मनापासून नमस्कार करतो. सर्व श्रेष्ठ अशा कला उपासकांना नमस्कार करतो. त्यांच्या कलेला अभिवादन करतो. माझ्या थोरल्या बहिणीप्रमाणे असणाऱ्या या सगळ्या कार्याच्या द्योतक किंवा मार्गदर्शक ज्यांच्यामुळं हे कार्य चालू आहे त्या परमादरणीय स्वप्नाताईंना सगळ्यांच्या तर्फे नमस्कार करतो. त्यांच्या सगळ्या टीमला परिवाराला अभिवादन करून निरूपणाला सुरुवात करतो. आपल्या भारतीय संतांनी मनुष्याच्या खऱ्या सुखाचं त्याला ते कसं मिळेल आणि दुःख जरी आलं तरी त्याच्यावर मात कशी करता येईल याच्याकरता त्यांनी काय विचार करावा याचं खूप चिंतन केलं. अनेक लोकांनी केलंय हे. ग्रीकमधल्या लोकांनी केलंय. ग्रीसमधल्या लोकांनी ग्रीक तत्वज्ञान ज्याला म्हणतो फिलॉसॉफर्स सगळीकडे होऊन गेले. पण भारतीय संतांनी जे सांगितलं ते आपल्याला इतरत्र कुठं मिळत नाही असं परकीय लोकांचंच म्हणणं आहे. आपल्या सगळ्यांना समाधान पाहिजे, शांती पाहिजे, तृप्ती पाहिजे. आणि ही तृप्ती ज्याच्यात आहे असं आपल्याला वाटतं ती गोष्ट मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. उदाहरणार्थ बुवा धनामध्ये तृप्ती आहे असं आम्हाला वाटतं म्हणून ते धन मिळवण्याचा प्रयत्न आयुष्यभर करतो मनुष्य. निधन होईपर्यंत धन मिळवण्याचेच प्रयत्न असतात. ते धन कशा करता पाहिजे असतं आपल्याला तर हवी ती सुख विकत घेता येतील यासाठी. म्हणजे धनाकरता धन मिळवत नाही, त्या धनाने आपल्याला काहीतरी अजून प्राप्त करायचं आहे. जे प्राप्त करायचंय उदाहरणार्थ आपल्याला खाणं काही प्राप्त करायचंय. काही एक उदाहरण घ्या. खाण्याने काय होणार आहे तर आपल्या जिभेला बरं वाटणार आहे. म्हणजे खाणं विकत घेण्याकरता आपण धन मिळवत नाही, खाण्याने आपल्याला बरं वाटावं याचा विचार करतो. कुठल्याही विषय सुखाचा विचार घ्या. म्हणजे जिभेला बरं वाटावं, पोटाला बरं वाटावं. पण केवळ जिभेला बरं वाटावं याचाही विचार करत नाही. जिभेला बरं वाटलं की आपल्या मनाला बरं वाटतं. छान झालंय तुमच्याकडे आलो मी आणि तुम्ही बटाटे वडे केलेत आल्या आल्या. अगदी कसं माझं मन असं प्रसन्न झालं.
म्हणजे जिभेला बरं वाटून आपण थांबत नाही. मेलेल्या माणसाच्या तोंडावरती बटाटे वडा ठेवा नाही तर निखारा ठेवा, त्याला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे आपल्याला हेही माहिती आहे की विषयामध्ये सुख नाही आहे. विषय सेवन केल्यानंतर आपल्याला जे बरं वाटणं, तो जो पॉइंट आहे, तो जो बिंदू आहे, हे मी खूप कमी वेळात आपल्यासमोर मांडतोय. खूप मोठी प्रोसेस ही आहे. आणि आपण सगळं जे काही करतो ते आपल्याला बरं वाटावं एवढ्या करता करतो. अमुक अमुक आपल्याला पदार्थ आवडतो. आत्ता मी ज्या पदार्थाचं नाव घेतलं तो आवडतो, कल्पना करा. पण कावीळ झाली की आपण नाही खात. जरी आवडत असला तरी डॉक्टरनी सांगितलंय तळकट खाऊ नका. का? नाही तर आजारी पडाल. आता दोघांच्या खांद्यावर इकडं आलाय. म्हणजे पुन्हा आपण त्याही गोष्टीला अवॉइड करतो, सुखाला अवॉइड करतो, दूर करतो, बरं वाटण्याकरता. त्या बरं वाटण्याचं ठिकाण कुठं आहे हो? जीभ आहे का? इंद्रिय आहे का? कोणतंही ज्ञानेंद्रिय बरं वाटण्याचं ठिकाण नाही आहे. त्या ज्ञानेंद्रियाद्वारे अंतःकरणापर्यंत निरोप जातो की खूप छान आहे हे सगळं. कानाला बरं वाटतं, किती छान संगीत चाललंय हो तुमचं. नाकाला बरं वाटतं, कुठला अत्तर आहे हो हे? कुठलेही पाचच सुख आहेत, सहावं सुख नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 गोष्टीतनंच आपण विषयांचं म्हणजे इंद्रिय सुख उपभोगतो. सहावं सुख नाही. विषय सुखांचा विचार जर केला तर विषय सुखांकरता आपण विषय सुख नाही नाही म्हणले त्या हॉटेलवाल्याचं कसं चालायचं हो? म्हणून आम्ही हॉटेलात खायला येतो. नाही, त्या सगळ्याद्वारे आपल्याला कुठेतरी आतमध्ये बरं वाटायची व्यवस्था करत असतो आपण. आणि खरा विचार जर केला तर आपल्याला जे बरं वाटतं ते त्या विषयाने बरं वाटत नाही, विषयाची निवृत्ती होते म्हणून बरं वाटतं. जे मला वाटत होतं, गेले 2 महिने मी समर्थांच्या पादुका दौऱ्यात होतो. अहो, पोहेन उपीट, पोहेन उपीट, पोहेन उपीट रोज आपलं. कडबान पेंड आम्ही म्हणतो. आज काय कडबा आहे का पेंड आहे? अशा मी गमतीनं आमचे केव्हा एकदा घरी जाईन बटाटे वडा खाईन. आलो घरी, बॅग ठेवली आणि सांगितलं, ऑर्डर दिली की लगेच उकडायला टाक बटाटे. आणि ज्या क्षणाला मला ते मिळाले की मला बरं वाटतं. नीट ऐका, मी खूप गंभीर मुद्दा सांगतोय. मला तो खायला पदार्थ मिळाला बरोबर म्हणून बरं वाटत नाही, वेटिंग माइंड क्लोज होतं म्हणून बरं वाटतं. विषय सुखानं जर आपल्याला तृप्ती असती तर त्याच क्षणाला आपल्याला साक्षात्कार झाला असता. विषय सुखाने आपल्याला बरं वाटत नाही, विषय निवृत्तीने बरं वाटतं. आणि हे विषय निवृत्त करण्याचं कार्य शॉर्टली, कमीत कमी वेळात कशाने होतं? तर अध्यात्म श्रवणाने होतं. म्हणून भगवान भागवतामध्ये सांगतायत, स्कंध 7 प्रल्हादाच्या मुखामध्ये हा श्लोक ठेवलाय. प्रल्हादाला जेव्हा भगवंतांनी प्रश्न विचारला, प्रल्हादा तुला नरकामध्ये जायची भीती वाटत नाही का? तो म्हणाला, अजिबात वाटत नाही मला भीती. कारण नरकात गेल्यावर किती वाईट गोष्टी असेल तिथे, तरी मी तिथे स्वर्ग निर्माण करेन अशी माझ्याकडे जादूची किल्ली आहे. तुला कोणी दिली? माझ्या गुरुजींनी. त्यांना कोणी दिली? तुम्हीच दिलीत. कुठली किल्ली आहे? तो श्लोक मूळ भागवतातला आहे, त्याच्यावरचा आजचा अभंग आहे. भगवान एकदा नारदांना बोलता बोलता म्हणाले, नारद फिरत फिरत आले, नारद किती तुला शोधतोय, महत्वाची केस आहे, तू नेमका ॲबसेंट सगळीकडे जावं ते तुझा ॲबसेंटच आहेस, तू कुठेच नाही आहेस तू. मला तुझा एक फिक्स नंबर देऊन ठेव बरं, हॉटलाईन म्हणतात तसा. वैकुंठाचा पत्ता देतोस? नसतोस, फक्त आधार कार्डाकरता काढलायस तो पत्ता. तेव्हा फार सुंदर श्लोक आहे, ऐका. म्हणजे आपण भागवत ऐकतात डायरेक्ट. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. वैकुंठनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वरी वास्तविक गीतेवरती लिहिली गेली आहे, पण त्यात या प्रसंगाचा उल्लेख ज्ञानोबा करतात आणि लिहितात, एक वेळ भानुबिंबीही न दिसे, एक वेळ वैकुंठीही नसे, योगियांचे मानस उमरडो निजाय, परितयापाशी पांडवा हारपला गिवसावा, जेथ नामघोष बरवा नित्य करीती माझा. भगवान सांगतात, मी वैकुंठात नाही मिळणार, देतो मी पत्ता तिथला. वैकुंठनाथ महाराज की म्हणा मला तुम्ही,
पण मी तिथे मिळेल याची खात्री नाहीये. खात्रीचं ठिकाण कुठं आहे माझं? योग्यांच्या हृदयात असेल हे काय, योगी हृदयामध्ये त्याला बांधतात, हृदयाचा बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला आहे ना. पण नाही मी त्याच्याकडे मिळत. हजारो वर्ष 1400 वर्ष तपश्चर्या करून हृदयामध्ये भगवंताला कोंडून भगवंताला प्रगट नाहीच करू शकले चांगदेव. म्हणून योगीनाम हृदय नाही मिळू शकत. एखाद वेळेस मिळेल बाय चान्स, पण खात्रीनं मी भेटेन असं ठिकाण कुठलं आहे जिथे माझं प्रेमानं भजन चाललं असेल, प्रवचन चाललं असेल, नामस्मरण चाललं असेल, कीर्तन चाललं असेल, तिथे मी उभा असतो. तत्र तिष्ठामि नारद. आपण बसून प्रवचन करतो, आपण बसून गाणं म्हणतो, भगवंत उभा राहून ऐकतो. भगवंताच्या भागवतातल्या वाक्याला खोटं म्हणायचं सामर्थ्य असेल आपलं तर आपण फारच धाडशी आहात. आणि त्याचं जसंच्या तसं भाषांतर समर्थांनी या अभंगात केलंय. नसे वैकुंठीचे ठाई, नसे योगियांचे हृदयी, माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे, ब्रह्मादिकासी नातुडे, तो मी कीर्तनी सापडे, रामदास म्हणे साचे, वाक्य आहे भगवंताचे. जय जय रघुवीर समर्थ. आता विचार करा, आपण 10 वर्ष किती भाग्यवान आहात. आणि हे समर्थांचे शब्द, हे ज्ञानोबांचे शब्द, हे संतांचे शब्द आज आपल्याला खरे वाटायला लागलेत. आज विज्ञानाच्या पाठीमागे आपण धावतो आहोत खरे, पण विज्ञानामध्ये आपल्यापेक्षा अनंत पटीनं प्रगती केलेल्या परकीय राष्ट्रामध्ये, परदेशामध्ये भजन यात्रा निघतात. आत्ताच पांडुरंगाला लंडनला पोहोचवलं एका व्यक्तीने. पांडुरंगाचं मंदिर बांधलं जिथे सगुण पूजेचा उच्छेद केला जात होता. तुम्ही जर चुकून घरी पूजा करत असाल तर तुमच्या घरचे देव शोधून कचऱ्यामध्ये टाकून दिले जात होते आणि तुम्हाला शिक्षा दिली जात होती. अशा सौदी अरेबियामध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी भगवंताचं मंदिर बांधण्यात आलं. थायलंडमध्ये आत्ता गेल्याच वर्षी अयोध्या नावाचं गाव, आपण ज्याला अयोध्या म्हणतो, तिथे रामाचं अप्रतिम मंदिर उभं राहिलं. आपल्यापेक्षा प्रगत आहे ना US. इथे इस्कॉन सारख्या अनेक संस्था चालवतात तिथे अनेक तिथे. आणि भजन यात्रेमध्ये आपले लोक असतातच, हिंदू लोक असतातच, पण हिंदुत्वाचा काहीच स्पर्श नाही असे परकीय लोक सुद्धा राम कृष्ण हरी म्हणत म्हणत किलोमीटर ते वाजवत झांझा आणि पखवाज वाजवत वेड्यासारखे नाचतात. त्यांना विचारलं तुम्हाला काय मिळतं, ते म्हणले आम्ही नाही सांगू शकत, पण हे जिथे मिळतं ना असं दुसरीकडे कुठंच मिळत नाही. काही वस्तू मिळत नाही, खायला मिळत नाही की बाबा तुमचं व्यवहारातलं असं काहीच नाही आहे, पण अंतःकरणाला जो आनंद मिळतो. किती वर्षापूर्वी ज्ञानोबांनी ओळखला असेल बघा हे, किती वर्षापूर्वी नामदेवांनी ओळखला असेल. आजही आपल्याला पंढरीची वारी जेव्हा निघते तेव्हा घरी गरीब असणारा, फार श्रीमंतही नसलेला एखादा वारकरी साधा अनवाणी जायला निघतो पंढरपूरला, आणि त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं, त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो, तो कोट्याधीश नव्हे अब्जाधीश असणाऱ्या एखाद्या श्रीमंताजवळ एसीत बसून सुद्धा नसतो. हा अनुभव आहे की नाही आपला? बोला. प्रेम सर्वांगाचे ठाये, प्रेम सर्वांगाचे ठाये, प्रेम सर्वांगा वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई. हे बोलू ऐसे
डोले जेणे बोले विठ्ठल डोले बोलू ऐसे बोलू ऐसे जीवाला अंतर्मुख करून कोणत्याही विषयाचा आलंबन नसताना, कोणत्याही विषयाचं आकर्षण नसताना बसल्या ठिकाणी भावसमाधीचा अनुभव देणारी दुसरी कुठली गोष्ट आहे सांगा? आपण अनुभवतात गेले अनेक वर्ष. आत्ता भजन चालू होतं, काय वाटत होतं सांगा? आणि कदाचित तुम्हाला काही वाटत नसेल, ऐकणाऱ्यांना काय वाटत होतं विचारा. आचार्याला काही विशेष नसतं, हो जेवणाऱ्याला मजा असते. लकी जेवणार आहे आचार्यापेक्षा. गाणाऱ्याला सुद्धा जो आनंद नाही ना, तो ऐकणाऱ्याला आनंद होतो. म्हणून समर्थ म्हणाले सगळं बाजूला ठेवावं. आज समर्थांची पुण्यतिथी आहे. रामदास स्वामी आज 344 वर्षापूर्वी आज समर्थांनी देह ठेवला सज्जनगडावरती. म्हणून मी त्यांचा पूर्वरंग घेतलाय, आख्यान वेगळं सांगणार आहे. सगळी कामं बाजूला ठेवावीत आणि शांतपणानं जाऊन जिथे भजन चाललंय, कीर्तन चाललंय, प्रवचन चाललंय, शांत बसावं. त्यातलं काही कळायची आवश्यकता नाहीये. आनंद घ्यावा. आम्हाला कळल्यावर आम्ही जाऊ. अहो कुणाला कळलंय? सांगणाऱ्याला कळलंय होय? भूपराग गाणाऱ्याला भूपराग कळलेला असतो का विचारा. श्लोक आहे हे, मला पाठ नाही झालेला अजून, की भगवती सरस्वती माता 2 भोपळ्यांची विचित्र वीणा का घेते वाजवायला? कारण संगीताच्या सागरामध्ये आपण बुडून जाऊ अशी तिला भीती वाटते. असा श्लोक आहे माझ्याकडे लिहिलेला तो. कुणाला? सरस्वतीला. त्यातलं सगळंच्या ज्या क्षणाला तुम्हाला त्यातलं सगळं कळलेलं असतं ना, तेव्हा तुम्ही तद्रूप झालेले असता. फार मोठा विचार नको, झोपेचा विचार करा. जेव्हा गाढ झोप लागलेली असते त्यावेळेला आपल्याला झोपेबद्दल बोलता येईल का? जरा हे झोपलेत ना गाड्यांना सांगा बरं, झोपेबद्दल 5 मिनिटं प्रवचन करा. करू शकेल तो? रेकॉर्ड करायला लागेल आपल्याला. काही बोलता येत नाही ना, इंटरप्रिट करता येत नाही. जेव्हा अनुभवतो तेव्हा सांगता येत नाही, आणि सांगतो तेव्हा अनुभवता येत नाही. असं हे सुख आहे हो. म्हणून समर्थांची एक ओवी सांगतो आणि पूर्वरंग आटोपतो. जेवढा वेळ आपल्या जवळ आहे तेवढ्या वेळा छान गागर में सागर भर देना. आमचे गुरुजी सांगायचे, हत्ती किती मोठा असतो, हत्तींचा कळप किती मोठा असतो, पण एवढ्याशा टीव्हीत दिसतो की नाही, जय जय. तसं कीर्तन आहे म्हणाले. समर्थ सांगतात सगळं बाजूला ठेवा आणि थोडासा वेळ जीवनातला शांत बसून ऐकायला द्या. मनाच्या तोडून ओढी, दासबोध. मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी. सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. जीवनातले सगळे चमत्कार या कथा, कीर्तन, प्रवचन, भजनात ठेवलेले आहेत. काही नका करू, फक्त जाऊन बसा भजन ऐका. मला तर असा अनुभव आहे, तुमच्या त्या दिवशीच्या प्रॉब्लेमचं उत्तर त्या दिवशी तुकोबा देतात. त्या दिवशी आपल्याला कळतं की अरे उगाचच आपण टेन्शन घेतलं होतं. एखादं प्रवचन महाराजांचं वाचा, शांत पण त्याला वेळ द्या. काय होतं, माणूस प्रपंचातला आहे ना ते आरामशीर करतो आणि परमार्थातलं उरकून टाकतो. आहे की नाही बघा बार काही. दासबोध वाचून टाकतो, वाचून टाकला म्हणले दासबोध. कुठे टाकला? परवा एक आमच्याकडे गडावर बुवा आले होते, फारच त्यांनी बिभत्स म्हणतात तसा विनोद केला. मी तसा कॉपी पेस्ट करतो, नाव सांगत नाही त्यांचं, गंमतशीर. तो म्हणला पूजा करून टाकली, थांबा थांबा लघवी करून घेतो, असं म्हणला म्हणे. चुकतंय की नाही हे?
एन्जॉय काय कराल? दुःख एन्जॉय करावं का सुख एन्जॉय करावं सांगा? औषधाची गोळी एन्जॉय करावी का लिमलेटची गोळी एन्जॉय करावी? औषधाची गोळी म्हणजे प्रपंच आहे, ती गिळून टाकावी. आणि अध्यात्म श्रवण, स्तोत्र म्हणणं, आपण जे करता सगळी बाळं, छान विष्णू सहस्रनाम म्हणावं, छान भजनामध्ये रमावं. एकदम मजा नाही आहेत. टेस्टसुद्धा डेव्हलप करायला काही वेळ द्यायला पाहिजे ना. ती टेस्ट डेव्हलपमेंट नावाचा एक स्वतंत्र विषय आहे बरं का. आणि ती जबाबदारी आईवडिलांची आणि शिक्षकांची आहे. घोटाळा आहे त्यांनाच आवडत नाही. केव्हा एकदा मोबाईल घेतोय आणि किलोमीटर लांब जातोय जागेवर बसून. असो, निंदेत वेळ नको घालवायला. म्हणून आपण सगळे करतच आहात. अजून किपीटअप आणि बकअप दोन्ही गोष्टी हे तर सांभाळाच, पण अजून वाढवा. मी खरं सांगतो, आपल्याला अनुभवाने सांगतो, 40 वर्ष तरी मी हे काम करतोय. भजन, प्रवचन, कीर्तन या दृष्टीनं अध्यात्माशी किंवा धर्माशी निगडीत असणाऱ्या लोकांचं जीवन आणि या गोष्टींचा संबंध नसणाऱ्यांचं जीवन यामध्ये जमीन आसमानाचं अंतर असतं. संकट तर सगळ्यांवर येतात. असा कोणी नाही जगामध्ये की ज्याच्यावर संकट नाही. पण जो तुकोबांशी, ज्ञानोबांशी कनेक्टेड आहे, त्याची विचार करण्याचा दृष्टिकोनच वेगळा होऊन जातो. आपोआप तुम्ही स्वतः काही करायची गरज नाही. मला खूप वेळा वाटतं, आपण मुलांची काळजी करतो की नाही? आपण सगळेजण का काळजी करतो? आपण त्यांच्या मेंदूमध्ये भगवंताची भक्ती वाढवणाऱ्या संतांचा उपदेश पोहोचू देत नाही म्हणून. तुम्ही या गोष्टींची गोष्ट, हे काही नुसतं प्रवचन कीर्तनात बोलायचं कीर्तनकारांनी आणि लोकांनी जळगाव ते बेळगाव मान हलवत खरं खरं म्हणायचं नाही. हो, जगायचं तत्वज्ञान आहे. माझ्या मुलांची मी काळजी करायची मला गरज पडू नये असं वाटत असेल तर पहिली गोष्ट करा की ज्ञानोबांकडे पोरांना न्या. न्या म्हणजे विचाराने न्या. आळंदीला दर्शनाला जाल ते जाच, देहूला दर्शनाला जाल ते जाच, पण तुकोबांचा अभंग त्यांच्या कानावर पडू द्या. नको नको मना गुंतू माया जाडी, नको नको मना गुंतू माया जाडी, नको नको मना, नको नको मना, नको नको मना गुंतू माया जाडी, काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बाजेमा, काळाची उडी पडेल बाजेमा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा पाठची बहीण, सोडवेना बंधू पाठची बहीण, सेजेची कामीण दूर राहे, तुका म्हणे तेव्हा सोडविना कोणी, तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे तेव्हा सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. अभंग ऐकून जेव्हा माणूस घरी येतो तर तुम्हाला न विचारता आतमध्ये चिंतन चालतं. हो, आपल्याला विचारलं नाही जात आता या गोष्टीचं चिंतन करायला घेऊ का. तुम्ही जे दिवसभर कानामधून डोक्यात कोंबलेलं असतं, म्हणजे आपण सगळ्यांनी, ते नंतर आठवतं. तुम्ही चित्रपट बघून आलात तो, पूर्ण चित्रपटभर ते तोंडात काय ठेवून बोलतोय तो, वाटतं ना नेमकं काय तो पदार्थ बघूया. रागावू नका, मी काय सांगतोय, संगती विचाराने केली ना आपण त्यांची. आणि म्हणून खूप अर्थाने हा अभंग आहे. तुम्हाला जीवनात संकट आलं, प्रपंच सुद्धा कसं करायचं नाथांची गोष्ट आहे का. प्रपंचात कमी जास्त असतं, पती पत्नीचं भांडण होत नसेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. एका कीर्तनकारांनी सांगितलं, मंदिरात घंटा प्रपंचात तंटा, आवश्यक आहे म्हणला. हरिपंडिताची गोष्ट आहे. हरिपंडित एकदा रागावला, निघून गेला. खूप शिकला हो, पैठणात शिकला. आपण जसं हायर एज्युकेशनला हल्ली आपण अमेरिकेत पाठवतो मुलांना किंवा ऑस्ट्रेलियाला पाठवतो. परदेशात गेल्याशिवाय आपल्याला असं वाटत नाही की त्यांनी काही शिकलेत. असं सध्या प्रॉब्लेम आला आहे. म्हणजे आमचं घरचंच सांगतोय, बाकी काही नाही.
त्याला म्हटलं, अरे मूर्ख माणसं सगळीकडे असतात, असं काही नाही की फक्त सगळीकडे असू शकतं. कॉन्फिडन्स घालवायचंच नाही आपले तुकोबा ज्ञानोबा पाठीचे ते लक्षात ठेवाल बस. काही मी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला गेलो तेव्हा मला त्यांनी विचारलं, बा कशी वाटली अमेरिका? म्हटलं भव्य आहे, दिव्य नाही आहे. दिव्य आमचं भारतच आहे, कारण पंढरपूर आहे तिथे. हो, अनादर नाही आहे तुमच्या भौतिक प्रगतीबद्दल, पण भौतिक प्रगतीने कल्याण होत नाही, नाही तर इतके लोक गेले नसते. डेल कार्नेजी वाचला असेल त्यांनी, बघा अमेरिकेतलाच आहे तो लेखक. खूप वर्षापूर्वी त्याचं एक पुस्तक आलं होतं, हाऊ टू स्टॉप वरीज. पुस्तक उपलब्ध आहे आता. तो सांगतो, ऑन ॲन ॲव्हरेज एव्हरी 2 minutes 1 American commits suicide, and average every half an hour 1 American goes insane. तो म्हणतो, इतकं प्रगत राष्ट्र आहे, पण इतके एकाकी पडले ते म्हातारे लोक, बरेचसे लोक. त्या एकाकीपणामुळं दर 2 मिनिटाला एक अमेरिकन आत्महत्या करतोय, आणि दर अर्ध्या तासाला एक अमेरिकन वेडा होतोय. हे डेल कार्नेजी, मी काहीतरी नाही बोलत आहे, आपण ते किंडलवर करा बघून, मी सांगतो ते. आणि मग शेवटचा त्याचा पॅरा आहे, काय करायला पाहिजे? रिटर्न टू द गॉड. श्रद्धा वाढवणाऱ्या कुठल्याही एका स्वरूपाकडे आकर्षित व्हा, आणि मग बघा तुमचं जीवन कसं अंतर्बाह्य सुखी होईल. एवढी गोष्ट सांगतो ना, 1-2 मिनिटात थांबतो. नाथ महाराजांचं आणि हरिपंडिताचं भांडण झालं, म्हणजे नाथांच्या बाजूनं काहीच नाही बोलले नाथ, बरं म्हणायचं ते. पण नाथांचं कुणाकडेही जेवायला जाणं, सगळ्यांशी प्रेमानं बोलणं, मराठीत समजेल असा वेदांत सांगणं, हे हरिपंडिताला आवडायचं नाही. तो म्हणून अशिष्यायनं देयम करताय तुम्ही, योग्यता नाही आहेत म्हणून तरी त्याला सुद्धा शिकवताय. तो म्हणले, अरे म्हणले मला तळमळ वाटते याला कळावं, तुम्ही चुकीचं वागताय, सगळ्यांकडे जाताय, सगळ्यांना स्पर्श करताय, हां हुडतुड करतच नाही तुम्ही. तसं केलं तरच आपण मोठे असतो, असं असतं. सोहळं नेसून दिल्या ना शिव्या की त्या सोहळ्यातल्या असतात. जय जय. टिंगल करण्याचा हेतू नाही, दंभ नको हा मुद्दा आहे. नाथ म्हणाले, अरे मी मुद्दाम काहीच करत नाही रे, मी कथा सुद्धा मुद्दाम करत नाही. काय नाथांची ओवी आहे भागवतातली, आपल्याला विशेष वाटेल. मी न करे त्याची कथा, तोच मुखी होय वक्ता. अरे तो जरी मज बलात्कारे बोलविता तरी मी काय करावे? काय असेल हो नाथांची भूमिका? माझ्या तोंडात मुद्दाम, म्हणजे त्या बाहुलीसारखं मला तो नाचवतोय म्हणाल. निघून गेलं पोरगा, काशीला निघून गेला. आणि त्यानंतर जो दसरा आला, त्या दसऱ्याला जेवायला बसलेत सगळे लोक, नाथ बसलेत. गावातले लोक, पूर्वी कसं असं एकटं जेवायची पद्धत नव्हती. एकटे फक्त भूत जेवतात, असं आहे. सहनभुनक्तू वेदमंत्र आहे सगळे आपण. आणि नाथ महाराज बसलेत, अजून कोण बसले, आणि वाढायला गिरिजाबाई आल्या. म्हणजे सगळेच जण वाढत होते, पण गिरिजाबाई वाढत होत्या. तूप शक्यतो मालकीणबाईनं वाढायचं असतं, म्हणजे तूप वाढणाऱ्यावरनं मालकीणबाई ओळखायची पद्धत आहे पूर्वी. बरं, अनोळखी घरात जर गेलो, मालकीणबाई कोण? तूप वाढणाऱ्या. पूर्वीचं सांगतोय, आता कळकट बनियन आणि बळकट पंचेवाले ते आचारी वाढपी येतात ना कार्यालयात, नको बाबा जा पुढं. आणि गिरिजाबाई वाढायला आल्या, डोळ्यात पाणी आहे, डोळ्यात पाणी आहे. अहो पहिला दसरा असा की हरी घरी नाही आहे, आणि तो चांगल्या अर्थानं घरी नव्हे, भांडून गेलाय हो. टचकन डोळ्यातनं पाणी पडलं, ते जमिनीवर पडलं. पूर्वी त्या जमिनी अशा सारवलेल्या असायच्या, सारवलेली जमीन अशी, त्याच्यावर पाण्याचा एक थेंब जरी पडला तरी दिसतो बघा. आता फरशीवर आपण पडलो की कळतं इथं पाणी होतं वाटतं. पाणी पडलं खाली. नाथांनी पाहिलं, काय हो शांती ब्रह्म एकनाथ म्हटलंय, काय मॅच्युअर लोक असतील हे. साक्षात्कार नांदतोय, तेवढीच सगुण सेवा नांदती आहे, आणि तरी सुद्धा दया करणेचे पुत्रासी तेची दासा आणि दासी, हे प्रॅक्टिकलमध्ये आहे. कसे असतील नाथ? नाथांनी सांगितलं, गिरिजे किती वाईट बाप आहे ना ग मी, किती कठोर वागलो ना मी, माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं ना. मी हरिपंडिताचं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं, मराठीत पुराण सांगणं बंद करायला पाहिजे होतं. नाही ना, असं नाही ना, क्षमा कर मला. काय नाथ असतील विचार करा.
आज नवरा बायकोला सॉरी म्हणतो का बघा. जगाचा विचार करा. चुकलं माझं. काय म्हणली असतील गिरिजा. आता काय बोलून उपयोग आहे. बैल गेला, झोपा केला. नाही, गिरिजाबाई सांगतात, नाही, तुमची योग्यता मी माझ्या मुलाला आयुष्यभर पटवू शकले नाही म्हणून तो निघून गेला. मी योग्य आई नाहीये म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलंय. या आणि अशा प्रकारच्या कथा जेव्हा सातत्याने आपण सांगतो आणि ऐकतो, मला खरं सांगा, आपला प्रपंच इतरांपेक्षा वेगळा होईल की नाही. काही प्रेरणा मिळेल की नाही त्यामध्ये. माझ्या वाणीमध्ये सामर्थ्य नाही आहे कथा कीर्तनाचं महत्त्व, भजनाचं महत्त्व सांगण्याचं. मी प्रयत्न करतोय, चाच पडतोय. एवढंच सांगतो सार. सगळी कामं बाजूला ठेवावीत. मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी. कारण इथे भगवंत प्रकट होतो म्हणजे समाधान प्रकट होतं. भगवंत म्हणजे सगुण रूपानंच प्रकट होईल अशी अपेक्षा ठेवू नका. तो होईलही योग्यता असेल तर. पण आधी आपला प्रपंच नेटका होतो आणि मग परमार्थ यशस्वी होतो. हा अध्यात्म श्रवणाचा तात्कालिक परिणाम आहे. लगेच तब्येतच सुधारते हो आपली. अनेक प्रकारची किलमिशं निघून जातात आपल्या बुद्धीमध्ये. अनेक वेळेला जसं नवीन घर बांधलं तरी सुद्धा जळमटं जर झाली असतील ना तर ते घर बरं नाही वाटत. तसं आपल्या अगदी सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड बुद्धीमध्ये विचारांची, विकारांची जळमट, हा असा आहे, तो वाईट आहे, हे असंच आहे, राष्ट्रच असं आहे, मनूच असा होऊन गेला, असं काहीतरी जळमटं असतात. ती कथा कीर्तन प्रवचन ऐकायला लोक सगळी जळमटं स्वच्छ होतात आणि मनुष्य आहे तिथे आनंदी होतो. आणि म्हणून समर्थ सांगतात, जे वैकुंठात जाऊन मिळणार नाही, जे योगाच्या साह्यानं मिळणार नाही, जे कर्मकांडानं मिळणार नाही, ते तुम्हाला अध्यात्म श्रवणानं मिळेल. म्हणून वेळ काढावा आणि असं बुधवारी यावं इथे. आणि शांतपणानं अध्यात्म श्रवण करावं. का बरं? वैकुंठीचे ठाई नसे हो, 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 वैकुंठीचे ठाई नसे हो. थोडासा सरक, थोडा सरक. एक वेळ नसे योग्यांचे हृदये नसे. वैकुंठीचे ठाई नसे हो, नसे हो, वैकुंठीचे ठाई नसे हो, वैकुंठीचे ठाई नसे हो, वैकुंठीचे ठाई नसे हो, वैकुंठीचे ठाई नसे हो, वैकुंठीचे
नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, वैकुंठीचे ठाई नसे हो, वैकुंठीचे, वैकुंठीचे, वैकुंठीचे ठाई. थोडं नाम गाऊया आणि लगेच आख्यान पाहायचं आणि एक 20-25 मिनिटात थांबायचं, कारण जेवण खाली तयार आहे. नाम कसं घ्याल? मस्त बसा. डोंगरेजी महाराज सांगायचे, जीवनातला सगळ्यात महत्वाचा काळ चालू आहे आपला, असा विचार करावा अध्यात्म श्रवणामध्ये. TV बघताना तो नाही आहे, फक्त कारण अंतर्मुख होऊन भगवंताची कृपा मिळवण्याचं एकमेव ठिकाण आहे. बरं आहे, मी नेहमीच सांगतो, सगळ्या संतांकडे बारकाईनं बघा. कुणी पूजा केली, कुणी नाम घेतलं, कुणी तीर्थयात्रा केली, म्हणजे दुसरी गोष्ट त्यानं केली नाही, ती गोष्ट त्यानं केली. पण एक गोष्ट कॉमन फॅक्टर म्हणून तुम्हाला दिसेल, आणि ती म्हणजे सगळ्यांनी अध्यात्म श्रवण केलेलं दिसेल आपल्याला. कुठलाही संत तुम्ही डोळ्यासमोर आणा, ते स्वामी समर्थ आणा, गजानन महाराज आणा, रामदास स्वामी आणा, ज्ञानोबा आणा, सगळ्यांनी अध्यात्म श्रवण केलंय. आणि म्हणून आपल्याला ते आदर्श आहेत, त्यांच्या दर्शनाला जातो ना आपण. थोडं नाम गाऊया आणि आख्यानाकडे जाऊया. श्रीराम जय राम, जय जय राम, 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 जय राम, जय जय राम, श्रीराम 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 जय राम, जय राम, जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, ओ श्रीराम जय राम,
नाचता की नाही रे तुम्ही? नाचता ना? मस्त नाचायचं. विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी. होतो नामाचा गजर, होतो नामाचा गजर, दिंड्या पताकांचा भार, दिंड्या पताकांचा भार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, अपार वैष्णवते जाण, अपार वैष्णवते जाण. हरि कीर्तनाची दाढी, प्रभु कीर्तनाची दाढी, तेथे चोखा घाली मिठी. विठ्ठल विठ्ठल गजरी, विठाल विठाल गजरी, विठाल विठाल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली 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 पंढरी. आषाढी आणि कार्तिकी वारीला संतांनी एकत्र जमावं आणि तिथे पंढरी नामाचा बाजार, फक्त नाम. कथा कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, अशी मजा. आणि मंदिरात माणसं मावत नाहीत म्हणून नामदेव महाराजांचं कीर्तन वाळवंटात. नामदेव म्हणले लोकांना बसायला जागा पुरत नाही, आपण बाहेर जरा अंगणात इकडे वाळवंटात नदीच्या काठी उभे राहू. लोक काही ट्रॅडिशनल लोक असतातच. तसंही कसे देवा करता कीर्तन नव्हे काय. ते म्हणले त्याला यायचं असेल तर तो बाहेर येईल ऐकायला, त्याच्या एकट्या करता इतक्या लोकांची आपदा नको. काय नामदेव असतील. आणि पांडुरंग हो बरोबर आहे तुझं म्हणले, मी बाहेर येतो. नामदेव कीर्तन करी पुढे बा, नाचे पांडुरंग, जनी म्हणे नामदेवा बोला अभंग. काय वैभव असेल होय. आणि अशी कीर्तनं चालली आहेत, छान मजा. आणि त्या कीर्तनामध्ये वडील आणि एक मुलगा, बाप बेटेची एक जोडी आली. कशाला? कीर्तन ऐकायला. नवे नवे कथा कीर्तनाला येणारे सगळे लोक कीर्तनालाच येतात असं समजू नका. काही वेळा आईला न्यायला स्कूटर घेऊन येतात लोक. हां, असं तेवढा गेला तरी सब उद्धार आहे बरं का. वडिलांचा व्यवसाय होता वाटमारी करण्याचा. विंध्याद्री पर्वतामध्ये राहणार आहे ते, तिकडे चंबळचं खोरबीर आहे तिकडे. आणि गावोगावून दिंड्या आलेल्या. आपल्या भागातला एखादा श्रीमंत सावकार आलाय का, त्यांनी काही आणलंय का बरोबर डबोलं, व्यापार करता काही येतात, तो परत निघतो कसा, कुठे भेटेल, कसा लुटायचा. लुटायचा असेल तरी योजना ठरवाव्या लागतात. आणि म्हणून वडील तिथे आलेले. मुलाला आणलेला होता तो प्रशिक्षण द्यायला, प्रशिक्षण व भेट योजना. आणि बसलेत वडील आणि मुलगा. नामदेवांच्या काळात घडलेली घटना सांगतोय बरं ही. आता मुलानं ते पाहिलं, कथा कीर्तन चाललंय. बरं वाटलं हो त्याला ते सगळं. इतके पखवाज वाजतायत, इतके टाळ वाजतायत. त्यानं बाबांना प्रश्न विचारला, बाबा ते डोक्यावर पगडी बांधून बडबड 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 करतायत, मध्ये मध्ये नाम घेत आहेत, काय चाललंय बाबा हे? वडिलांना राग आला. अरे याला मी शिकवायला आणला वाटमारी आणि ह्या कीर्तन प्रवचनाची चौकशी करतो. वडिलांनी थातूर मातूर उत्तर दिलं काहीतरी, अरे ज्या लोकांची डोकी बिघडलेली असतात त्यांनी हे करायचं असतं. आई वडील अशी उत्तर देतात हो बऱ्याचदा. आपल्याला नीट नाही येत ना, नाही उत्तर मला येत म्हणावं की नाही. एका मुलानं असंच म्युझियममध्ये फिरता फिरता विचारला प्रश्न. हाडांचा सापळा होता त्या
एका काचेच्या, बाबा हा कोणाचा आहे? काही वाचता येत नाही, काही नाही, आपल्या पूर्वीच्या राजाचा आहे. बरं म्हटलं पोरगं. पुढं गेलं, चला लहान सापळा, हा त्याचाच लहानपणचा आहे, गप्प बस. हा अशी काही वेळा आई वडील उत्तर देतात, त्यामुळे मुलांची श्रद्धा नाहीशी होते किंवा त्यांना कसं तरी वाटतं. तसं मुलाला पटलं नाही, हे मुलाला पटलं नाही. मुलानं त्या गर्दीमध्ये वडिलांचा डोळा चुकवला आणि अगदी सुरुवातीला निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज असे बसलेले होते. हे पोरग ज्ञानोबांच्या समोर जाऊन बसलं, कारण आपल्या वयाची साधारण हे 5-7-8 वर्षाचं होतं, ज्ञानोबा 12-13 वर्षाचे. मोठ्या माणसाला विचारापेक्षा तर खसकतील, काहीतरी ओरडतील. हा आपल्या वयाचा आहे म्हणून त्याला हे दादा त्याला जाऊन प्रश्न विचारला. कोणाला? प्रत्यक्ष माऊलींना. माऊलींचे डोळे असे शांत, कीर्तन कसं शांत एन्जॉय करायचं असतं. बरं, आपण जेवण जसं एन्जॉय करतो तसं संगीत आणि कीर्तन एन्जॉय करायचं असतं. शांत बसावं. आणि खरं सांगू, संगीताची आणि अध्यात्म श्रवणाची नशा चढली पाहिजे, तर तुम्ही ते ऐकलत. थोडा वेळ कुणाशी काही नको बोलायला. कालच आम्ही गडावर होतो. काल आदरणीय पंडित राम देशपांडेंचं गाणं होतं. मला आमचे योगेश बुवा म्हणाले, बुवा काहीतरी बोला असं म्हणपाचं. म्हटलं नाही बोलू शकणार, इतकं छान गाणं झालं होतं, नाही बोलू शकत आपण. थोडं ऐकलं तरी परिणाम करतं. ढेकूळ विरघळावा असा विरघळला पाहिजे मनुष्य, हो, नाही तर तिकडं आपलं काही चालू द्या, आपलं भरा 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 डिश भरा. हा म्हणून उद्धार होत का नाही विचार करा ना. खूप ऐकतो आपण, उद्धार का नाही होत, प्रगती का नाही होत, याचं कारण ती गोष्ट आपण एकाग्रतेने करत नाही. शांत बसले ज्ञानोबा निवृत्तीनाथ, छान कीर्तन चाललं. या पोरानं त्यांची मांडी हलवली. हो, आता यांनी आला असं केलं, काय वाटणार आहे का? त्यांना त्यांची दोस्ती लगेच जमते. हो, मोठे माणसांचे इगो डेव्हलप झालेले असतात, दोघांचे इगो एकमेकांना धडकतात. मुलांचे नसतात तसे, म्हणून लहानपणी कीर्तनाला जायचं. समर्थांचा श्लोक आहे, वये थोरते चोर भावार्थ नाही, विकारे बुडाले अहम भावडोही, अहंता नसे हो दयाले कुरासी, म्हणून बहु आवडी रामदासी. लहानपणी माऊलीने डोळे उघडले. काय सांगावं, साधकांचा मायबाप, दरुशने हरिताप, सकलांचे सुखरूप ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाने विचारलं, काय रे बाळा? त्याने सांगितलं, दादा ते डोक्यावर पगडी घालून बडबड 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 करतायत आणि बाकीचे लोक भांडी वाजवतायत. त्याला टाळ म्हणतात माहिती कुठं? भांडी, पितळेचं दिसतं ते भांड. हे कशा करता चाललंय सगळं? यांनी सांगितलं, माऊलींनी सांगितलं, बाळा अरे ते नामदेव महाराज आहेत आणि ते कीर्तन करतायत, अध्यात्माचं मार्गदर्शन करतायत ते, आणि मध्ये 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 ते वाजवायचं असतं ना, भांडी नव्हेत ती, त्याला टाळ म्हणतात बाळा. आणि नामस्मरण का करायला लागतं? 2 अर्थांनी. समाज जागा राहतो आणि जागा होतो, दोन्ही पण आहे. जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आपण जो प्रश्न विचारतो तोच त्या मुलांना प्रश्न विचारला, पण गुरुजी यांनी मिळतं काय? आणि माऊलींनी उत्तर दिलं, जगाच्या कोणत्याही बाजारात न मिळणारा आनंद या अध्यात्म श्रवणामध्ये मिळतो, या भजन कीर्तनामध्ये मिळतो. भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे. तुमच्याकडे मी बोललो होतो, प्रत्यक्ष नारायण सेना महाराजांचा अभंग आहे. भाग्यवान असाल तरच आपल्या घरामध्ये होतं. बरं, तुकोबांचा तर अभंग आहे की
एका कीर्तनाच्या आयोजनाचं पुण्य कोट्यावधी लोकांना जेवायला वाढल्यापेक्षा जास्त आहे. कोटी अन्न संतर्पण पुरे एकची कीर्तन. नगरद्वारी लाविला टिळा आमंत्रण आवतण दिले सकळा. 18 वर्ण एके ठाई वाढी विठ्ठल रखुमाई. श्रवणद्वारे घेती ग्रास सदा सोवळे हरीचे दास. आपण जेवुनी जेववी लोका संतर्पण करीतो तुका. इतका आयोजनाचा तुकोबानी 350-400 वर्षापूर्वी लिहून ठेवलेला अभंग आहे. बाळा कुठेही न मिळणारं हे आनंदाचं राज्य आनंदी होतो आपण. मग तो म्हणला मला होईल छोटंसं 7 वर्षाचा मुलं मला मिळेल. हो तूही आमच्यासारखा आषाढी कार्तिकी वारीला येत जा. तुझ्याकडे जिथं राहतोस तिथं कथा कीर्तनाला जात जा. इथे आल्यावर कथा कीर्तनाला बसत जा. आणि माऊलीने आपल्या गळ्यातली माळ त्याच्या गळ्यात घातली. काय भाग्य त्याचं पुराचं. तो आला होता वाटमारी शिकायला आणि माऊलींची गळ्यातली माळ त्याला मिळाली आणि रामकृष्ण हरी हा मंत्र प्रत्यक्ष माऊलींनी त्याच्या कानामध्ये फुंकला. भांगेच्या अनेक रोपातून एखादं तुळशीचं रोप यावं असं त्याचं नाव. पुढं त्याचं नाव ठेवलंय हरिपाल. नामे विंध्याद्री माझी झाला विंध्याद्री माझी झाला. नामे हरिपाल भक्त देवाचा. आणि हा घरी आला आणि माळबीळ घेऊन बसला. कपाळाला बुक्क्याचं एक डबी घेऊन आला. बुक्का. वडील संतापले. याचा काय उपयोग आहे. पोट भरायला याचा काही उपयोग नाही आहे. माझ्यावर वाटमारी करायला चल. पटायचं नाही त्याला. तेव्हा काही लोकांनी सांगितलं जमातीतल्या लोकांनी याचं लग्न करून टाका म्हणजे हा सुधारेल. काय सुधारतात ते आपल्याला माहिती आहे. काही सुधारतात आणि काही जाऊ देत. ज्या घरात पवित्र संस्कार आहेत ते अजून चांगले होतात आणि पवित्र संस्कार नसतील त्यांना मात्र उतरण लागते. हा अनुभव आहे. बरं अहो लग्न केल्यावर कसला सुधारणार. काही सुधारला नाही उलट अजून बिघडला. अजून एक माळ घेऊन आला तिकडून सौभाग्यवतीन करता. तू हे घे रामकृष्णारी म्हणत जा. बरं ती बिचारी काय हो हुकमाची ताबेदार ती पण म्हणत बसायची संतापायचे हो याचे सासू सासरे. आणि काही दिवस होते वडील त्याचे पण पिकलं पान म्हणतात तसं गळून पडलं. आणि आता इन्कम बंद झालं. पैसेच नाहीत. वडिलांनी मिळवून होतं ते मिळवलेलं सगळं संपून गेलं. आणि आता उपाशी पडायची जेव्हा वेळ आली तेव्हा बायको बडबड करायला लागली. असं आहे की पत्नी घरातले लोक प्रेम कधी करतात ज्यावेळेला हे महाभारतातला विषय बरं की फ्लो जेव्हा चालू असतो घरामध्ये पैशाचा तेव्हा घरामध्ये सगळं चांगलं चालतं. समर्थ म्हणाले प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण महावाक्याचे विवरण करिता सुटे. जर सुटायचं असेल या जन्ममरणातनं तर महावाक्याचं विवरण आणि पंचीकरण परमार्थात कळलं पाहिजे आणि प्रपंचात 2 पैसे पाहिजेत. आमचे गुरुजी गमतीनं इथे वामन पंडितांचा एक श्लोक सांगायचे ज्याच्या गाठीला पावली नसते. पावली म्हणजे पूर्वी पावली नाही हो माझ्याकडे म्हणजे पैशाच्या द्योतक असा शब्द बोलला जायचा. पावली म्हणजे पैसे. गाठी जयाच्या कधी पावला न भार्या तया हाणीत पावला न. तीर्थान गेला कधी पावला न त्याला हरी तो कधी पावला न. सद्गुरुनाथ जुन्या लोकांच्या पाठातले श्लोक वामन पंडित वामनी म्हणतात. तीही 4 ठिकाणी शब्द एक अर्थ वेगळा. तुम्ही ज्या अर्थी माझ्याशी लग्न केलं त्या अर्थी घरामध्ये 2 वेळेला चूल पेटली पाहिजे आणि तुम्ही मला लाज राखण्यापुरता कपडा आणि पोटभर अन्न दिलंच पाहिजे. भरता कशाला म्हणतात. पतीला भरता म्हणतात संस्कृतमध्ये. त्यालाही पटलं. त्याला काही पटत नव्हतं पण तो म्हणला आता मी नाम घेतो वाटमारी करू लोकांचे खून करू
हात तोडून बोटं तोडून त्यांच्या अंगठ्या काढू, कान तोडून त्यांच्या कुड्या, नाही भाऊ जमणार मला, हे नाही जमणार. आणि अशा गोंधळामध्ये असणारा हा हरिपाल एकदा पंढरपूरला वारीला आला. नेमकं त्याच वर्षी माऊलींचं प्रवचन चालू होतं, नामदेव महाराजांचं कीर्तन संपलेलं आणि आता माऊली बसले. कसं असेल हो प्रवचन? अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविणं. माऊली कसे बोलत असतील, किती गोड बोलणं असेल, विचार करा. आणि नेमका त्या दिवशी योगायोग असा की गीतेवरती बोलत असताना परित्राणाय साधूनाम या श्लोकाचं भाष्य माऊली सांगतायत. पंढरपूरला प्रत्यक्ष हजारोचा समाज समोर बसलाय आणि अतिशय गोड भाषेत माऊली सांगतात. भगवान सांगतायत की साधूंच्या रक्षणाकरता आणि दुष्टांच्या नाशाकरता मी वारंवार अवतार घेतो आणि धर्माची विस्कटलेली घडी सारखी करतो. याकरता राम झालो, याकरता कृष्ण झालो, याकरता अमुक झालो, नरसिंह झालो वगैरे बोलणं चालू आहे. आणि काय आपली समस्या आपण रिलेट करायचा प्रयत्न कोरिलेट करत असतो आपण सगळेच जण बरं. आणि याला इतका आनंद झाला, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मी तोच धंदा करणार जो माझ्या वडिलांनी केला, पण मी थोडा बदल करणार. भगवंतासारखं सज्जनांना सोडून देणार आणि दुर्जनांना लुटणार, असं त्यांनी ठरवलं बरं का. घरी आला, सगळे वरचे माळ्यावर टाकलेली सगळे शस्त्रास्त्र काढली, त्याला अगदी परजलं. तलवारी बिवारी चकचकी दिसायला पाहिजे, आपल्या शस्त्र बघूनच भीती वाटली पाहिजे हो असं. आणि बरोबर, आणि त्याच्या वडिलांचा असा धाक होता, अजून ती जागा कोणी बळकावलेली नव्हती. पण त्यांच्या जागा असतात बरं, भिकाऱ्यांच्या सुद्धा जागा असतात. मध्यंतरी त्या दादरच्या पुलाखाली एक जण उभा राहायचा भिकारी. मी इकडून आलो तिकडून आलो की माझ्याजवळचं त्याला द्यायचं, पुढं द्यायचं. ओळखीचं झालेलं होता, म्हातारा होता मनुष्य. त्याला म्हणलो का हो, एकदा मी असाच आलो, तिथं तरुण मुलगा उभा होता. अरे म्हणलं इथले आजोबा कुठं गेले? ते म्हणले वरती उभे राहतात. अरे पण म्हणलं गर्दी तिकडं इथं जास्त असते. ते म्हणले मला नाही माहिती, त्यांना विचारा. मग त्यांना शोधत गेलो मी तिथे. माझ्याकडचा चकलीचा पुडा त्याने दिला. का हो म्हणलं तिथं काय जागा, तिथे जागा कशाला तुम्ही हे केलीत? ते म्हणले बुवा मुलीचं लग्न केलं, मुलाला हुंडा म्हणून ती जागा द्यावी लागली. गंमत करत नाही मी, असं असतं, जागा ठरलेल्या असतात. त्यामुळे या दरोडेखोराची जागा अजून कोणी बळकावलेली नव्हती आणि तिथे त्याला आणि तो येऊन उभा राहिला आणि यानं ठरवलं की आता सज्जनांना सोडून द्यायचं आणि दुर्जनाला लुटायचं. पण पुन्हा तिथं येईपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आला. तिथे आल्यानंतर त्याला वाटलं सज्जन दुर्जन ओळखायचे कसे, असं काही चिन्ह आहे का बुवा, हा सज्जन हा दुर्जन, असं चिन्ह निघालं तर दर 5 वर्षांना चिन्ह बदलायची गरज नाही. यांचं चिन्ह का त्यांचं चिन्ह, तुतारी कुणाची काय कोणाचं, हा काहीच सांगतं. पण यानं आपल्या अडाणी व्याख्येप्रमाणे चिन्ह तयार केलं. पंढरपूरला जाणारा सज्जन, एकादशी करणारा सज्जन, माळ घालणारा सज्जन, बुक्का लावणारा सज्जन आणि हे न करणारा दुर्जन. आणि जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना तलवार अशी आडवी, हा इकडे थरच कापायचे लोक. अनेकांचे धोतर असायचे, त्याचा पिवळ्या रंगाचा पितांबर व्हायचा. भीती अशी वाटायची, पंढरपूरला गेला का कधी? त्याचा काय संबंध आहे? मग त्यांना लक्षात आलं यायचं की बाबा याला पंढरपूरला जाणाऱ्याबद्दल काहीतरी सिंपथी दिसतीये, थोडी सहानुभूती. तो म्हणला हो, मग इकडे या. तू पंढरपूरला केव्हा तरी जातो, ठीक आहे इकडे ये. तू कपाळात बुक्का का? ते म्हणला पंढरपूरचा भक्त आहे मी, 5-10 वर्षात एकदा जातो. ठीक आहे हरकत नाही. एक जण इकडं 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 असा होत होता. तू असा काय करतोय? तो म्हणला आईच्या पोटात असताना गेलो होतो. हरकत नाही, हो इकडं. असे वेचून बाजूला काढले. आणि एक जण असा उर्मटासारखा, तुझ्याकडनं अक्कल शिकणे इतका म्हणला मी दरिद्री नाही आहे, मला जायचं का नाही मी ठरवेन असं म्हटल्यावर सटकन त्याची मान उडवली होती त्यांनी आणि सगळं लुटलं त्याचं. आणि बाकीचे थरथरायला लागले. त्यानं सांगितलं आपण माझ्या घरी चला. तो म्हणलं याचा इथं आमच्या घरी दिसतोय कार्यक्रम. अहो त्यांना घरी नेलं आणि याच्या धनातलं अर्ध त्यांनाच देऊन टाकलं आणि त्यांचा सत्कार केला आणि त्यांना जेवाय खायला घालून पाठवलं. लोकांना कळलं इथून जर जायचं असेल तर कपाळाला बुक्का असला पाहिजे, गळ्यात माळ असली पाहिजे, म्हणजे लॉजिंग बोर्डिंग फुकट.
आणि अतिशय एकाग्रतेनं आपलं व्रत सांभाळतोय आणि सर्वांतर्यामी परमात्मा विचार करू लागले की याचा उद्धार व्हायला पाहिजे. लक्षात ठेवाल, नीट ऐका, शेवटची 7-8 मिनिटं. भगवंत आपल्या उपासनेपेक्षा आपल्या प्रांजळपणाकडे पाहत असतो. उपासनेने मी त्यांना जिंकेन हा भ्रम काढून टाकावा. उपासना आपला अहंकार दूर जाण्याकरता आहे. भगवंताला प्रकट करायला उपासना नको, फक्त प्रांजळ, फक्त साधेपणा, एकदम सिंपल. आणि सगळ्यात अवघड साधं होणं आहे, म्हणून साधना म्हणतात त्याला. बघा आपण सगळे संत किती साधे होते. आणि असं झालं की त्या बाजूने दुर्जन कोणीच जाईनात, सगळेच सज्जन जायला लागले आणि याला दिवसेंदिवस उपास पडायला लागला. पण यानं आपलं व्रत सोडलं नाही. आणि त्याच वेळेला नेमके उत्तर भारत यात्रेकरता ज्ञानोबा इत्यादी निघालेले होते. शासकीय ग्रंथांमधून नोंद आहे बरं. ज्ञानोबा इत्यादी सगळे संत, शेकडो संत उत्तर भारतात गेलेत. पंजाबमध्ये 20 वर्ष नामदेव महाराज राहिलेत. आणि नामदेव की बानी म्हणून 64 अभंगांना, नामदेवांच्या अभंगांना गुरु ग्रंथ साहेबामध्ये स्थान मिळालेलं आहे. असा सगळा देश भारत जोडो तेव्हाच झालंय हो. आणि खऱ्या अर्थानं ते जोडो झालंय. असो. आणि त्यांना येताना लांबनं पाहिलं, हा झाडावर बसलेला होता. अरे जय जय राम कृष्ण हरी, एकदम अंगावर काटायला त्याच्या. हे मी नेहमी दरवर्षी ऐकतो. 6 महिन्यात एकदा, म्हणजे 2दा जातो ना, कार्तिकी आणि आषाढी. भराभरा धावत आला, शस्त्रादी लपवून ठेवली, कारण माऊली म्हणतील हे काय. आणि साष्टांग नमस्कारातला, अरे तू इथे राहतोस का. अहो माऊलींचा हात धरला आणि झोपडीच्या दारात आणून बसवलं. नदी वाहती मागून. सगळे शेकडो संत. आणि बायकोला सांगायला गेला, माझे गुरुजी आले आहेत, संत मंडळी आली आहेत, काही डाळ तांदूळ काही असेल तर आण बाहेर. ती वैतागली, आधी आम्हालाच खायला नाही, हे एवढे धटिंगण आणून बसवलेत. ती बडबड 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 करायला लागली. तो म्हणला, अगं हळू बोल, त्यांना ऐकू जात आहे. त्यांना ऐकू जावं म्हणूनच बोलतीये, तुम्हाला अक्कल नाही. त्यांना असेल तर जातील तरी ते. ह्याच्या काळजात सर झालं. आज प्रत्यक्ष माझे सद्गुरू माझ्या घरी आले आणि मी त्यांना जेवू घालू शकत नाही. आणि यानं सांगितलं की स्नान वगैरे करा, फळाची वगैरे काहीतरी व्यवस्था केली आणि आलोच मी, बरं डाळ शिधा घेऊन येतो. आणि म्हणून धावत धावत आला आणि त्या झाडावर जाऊन बसला जिथे नेहमी बसायचा. आणि दक्षिणेला पाहिलं, पंढरपूरच्या दिशेला पाहिलं आणि हात जोडले आणि सांगितलं, देवा आज असं एखादं गिराईक पाठव की माझ्या गुरुजींचा जेवणा खाण्याचा खर्च भागेल. मी त्याला ठार मारणार नाही, मी शब्द देतो, पण काहीतरी अशी व्यवस्था कर. तारी तारी आता आता, तारी तारी आता आता, तारी तारी आता, तारी तारी आता. मज वाटते भारी चिंता, मज वाटते भारी चिंता, तारी तारी आता आता, तारी तारी आता आता, तारी तारी आता. मी व्याध यातीचा हलका, मी व्याध यातीचा हलका, मी व्याध यातीचा, मी व्याध यातीचा हलका. मज जवळी नसेची पैका, मज जवळी नसेची पैका, परिभाव तव पदी निका, परिभाव तव पदी निका. परिभाव तव पदी निका. पंढरीनाथा पंढरीनाथा देवा, तारी तारी आता आता, तारी 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 आता.
रडत रडत उभा आहे आणि सांगतो, देवा एवढा उपकार कर, मी माझ्या कातड्याचे जोडे करून तुझ्या पायात घालीन, पण एवढी माझ्यावर कृपा कर की एवढ्या संतांचा भोजन खर्च भागावा. आणि भगवान नेहमी संधीची वाट पाहत असतात, लक्षात ठेवा, कायम. आणि भगवंत म्हणाले, निघूया. याच्या अंतःकरणातली भेदवृत्ती जर काढून टाकली तर मला आवडणारा प्रांजळ भक्त ठरेल. आणि भगवान निघाले, मुद्दाम त्याचं गिऱ्हाईक बनून निघाले. त्याला काय पाहिजे होतं? लूटमार करता येईल असा श्रीमंत पाहिजे ना. आणि इतके श्रीमंत, आधी 8 बोटामध्ये अंगठ्या बिंगठ्या घातल्या, गळ्यामध्ये असे सोन्याचे हारबीर घातले, रुक्मिणी देवी खाकरल्या. कुठं निघालात? पगाराचा दिवस, आणि बाहेरनं ऑफिसमधनं आल्यानंतर आंघोळ बिंघोळ करून चांगले कपडे घालून अत्तरचा फवारा बिवारा मारून फुसफुस ते करून निघाला. आणि बायकोला न बरोबर घेता संशयाची जागा. आमचं गुरुजी गमतीनं म्हणायचे, बोलायचे, गमतीचा भाग सोडून द्या. रुक्मिणी देवी म्हणाल्या, कुठं निघाल्यात? भगवान म्हणाले, भक्ताकडे निघालो. मी येऊ? ये, पण भरपूर दागिने घाल. मी जसा आता सावकार झालोय तशी तू सावकारीण होऊन चल. ईण प्रत्यय तेवढ्या करता लावतात बरं. ईण म्हणजे गुणिले 8. नवरा ज्या गुणाचा असतो त्याला 8 गुणलं की बायको तयार होते आपोआप बरं. म्हणून आपल्याकडे नवरा डॉक्टर असेल तर बायको नवरा मास्तर असेल तर बायको आपोआप आहे की नाही. ती 10वी नापास असू द्यात पण डॉक्टरीन बाई कुठे गेल्यात, होतं की नाही. अहो केवढा अन्याय पुरुषा. एखाद्याची बायको समजा नर्स आहे, तिच्या नवऱ्याला नरसोबा म्हणतात का? आणि छान तयार झाल्या. आणि त्यांना काय, हे बघा, तो इथेही प्रकट सगळीकडेच आहे ना. तो या 5 महाभूतांचं मूलद्रव्य भगवंत आहे, लक्षात ठेवा. जसं सोन्याचं, या अंगठीचं मूलद्रव्य सोनं आहे, तसं याचं मूलद्रव्य काय आहे? आत्ता कन्व्हर्टेड इन भिंत, इन आकाश, इन स्पेस, इन काय वॉटर. पण व्हॉट इज ओरिजिनल? दॅट इज गॉड. ही लक्षात ठेवायला देवाची व्याख्या. म्हणजे कधी कन्फ्यूज होणार नाही. मूर्ती म्हणजे देव नव्हे, मूर्ती आपली पूजेची व्यवस्था आहे फक्त, हे लक्षात घ्याल. म्हणजे गोंधळच जातो सगळा डोक्यातला. आणि भगवान प्रकट झाले, रथ टप्प्यामध्ये आला आणि पुन्हा याच्या काळजात सर झालं. पंढरपूरला जाणार असेल तर सोडून जायची वेळ येईल. म्हणून सांगितलं, देवा हा जो कोण येतोय ना गिराईक, ते तुझ्या दर्शनाला न येणारं कर. आणि याच्या प्रार्थनेप्रमाणे होतं हे. स्वतःच पांडुरंग हे कोणाच्या दर्शनाला जाणार? जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. आणि रथ टप्प्यामध्ये आलेला पाहिला आणि यानं एकदम वरून उडी मारली जोरात आणि जोखडावर पाय ठेवले. रथ थांबाव. हातामध्ये फरशी कुराड. भगवान म्हणले, काय, कोण आहे तुम्ही? यांनी भगवंतांनी सांगितलं, आम्ही व्यापारी आहोत. हिरे माणकं पाचू याचे आम्ही व्यापारी आहोत. मागं कोण आहेत? सौभाग्यवती आहेत आमच्या. घाबरत विचारतो, पंढरपूरला गेलाय का कधी? पाहिले का पंढरपूर नयने कधी? पाहिले का पंढरपूर नयने कधी? पाहिले का पंढरपूर नयने कधी? पाहिले विटेवरचा हो विटेवरचा, विटेवरचा शारंगधरा, विटेवरचा हो विटेवरचा शारंगधरा. पाहिले का पंढरपूर नयने कधी? पाहिले का पंढरपूर नयने कधी? पाहिले का पंढरपूर पंढरपूरला गेलाय का कधी? भगवंतांनी आपलीच निंदा करायला सुरुवात केली. कसलं तुझं पांडुरंगण, कसलं तुझं पंढरपूर, आम्ही नाही ओळखत कोणाला. जेणे गोकुळी केली चोरी, पोरी नारी भोंदविल्या. आम्हाला काही पडलेलं नाही त्या पांडुरंगाशी. हा संतापला हो. एकदम जोखडावर असा पाय दिला, मोडूनच टाकतो म्हणला तुझा रथ, मारूनच टाकतो. या घोडा थरथर 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 थर कापायला लागला. कानपाडत देतो म्हणून खूपच रागावला. माझ्या देवाला नाव ठेवतोस? रुक्मिणी देवी मागं बसल्या होत्या. त्या म्हणल्या, अहो आपण भक्ताकडे निघालो होतो ना.
हा कोण खुळा गाठ पडला त्याला काय हो म्हणा निष्ठा. सगळ्यांची वाद नसतो घालायचा. वादे चित्त जळे मनोरथ टळे. काही त्याचा उपयोग नाहीये वादाचा. किती तुम्ही संसदेत वाद घाला. भगवंतांनी सांगितलं ज्याच्याकरता आलोय तोच हा भक्त आहे. आईसाहेब म्हणाल्या हा भक्तीचा नवीन प्रकार धनुष्यबाण आणि कुऱ्हाड्या घेऊन कधीपासून सुरू झाला. रुक्मिणी खुणेने सांगितलं खरं सांगू अत्यंत साधा आहे का. कथा कीर्तनावर निष्ठा ठेवणार. थोडी भेदवृत्ती आहे अंतःकरणातली तेवढी काढून टाकली ना तर तुला मला आवडणारा हा प्रिय भक्त ठरेल. असं मागे सरका पुढे आले आईसाहेब. काय रे बाळा तुझं काय म्हणणं आहे. तो म्हणतो आईसाहेब तुम्ही आहात म्हणून मी याला सोडलं नाही तर माझ्या देवाची निंदा केली मला ठार मारला असता. पांडुरंगाला नाव ठेवतोय तो. याला टेन्शन कशाचं आलं होतं. मी संतांना जेवू कसा घालू. तुझे गुरुजी कोण रे. माझे गुरुजी ज्ञानेश्वर महाराज. त्यांचा हरिपाठ कधी वाचला का. पाठ आहे माझा. मग त्यामध्ये काय म्हणतात ज्ञानोबा. ज्ञानदेव म्हणे आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे. तुझा तो पांडुरंग सगळ्यांच्या मध्ये आहे रे. दुर्जन सज्जन असा भेद त्याच्या ठिकाणी नसतो. सगळ्यांच्या मध्ये पांडुरंग आहे. तुझ्यामध्ये आहे, या घोड्यांच्या मध्ये आहे, रथामध्ये आहे, माझ्यामध्ये, यांच्यामध्ये. तो म्हटला सगळ्यांच्या मध्ये मान्य आहे, ह्याच्यात मान्य नाही. बघायचं आहे तुला दाखवा. आणि आईसाहेब आणि भगवान खाली उतरले रथातनं आणि असं उभे राहिले नेहमीच्या त्यांच्या पोस्चरमध्ये. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रई समागत्य तिष्ठंतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा. ह्याची समाधी लागायची वेळ आली हो. पण मूळ स्वभाव जात नाही तसं. खरंच आहेस का पांडुरंग तू. इतक्या ज्ञानोबा इत्यादी सगळी मंडळी येत होती. अरे याची व्यवस्था करतो गेला कुठं. शोधत शोधत येत होती. इतक्यात माऊलींना पाहिल्या बरोबर विचारला प्रश्न. बरोबर वेळेवर आलात गुरुजी. हा म्हणतोय मी पांडुरंगा हा अस्सल आहे का बनावट आहे तुम्ही सांगा. अर्थ कळला का. भगवंतावर सुद्धा सद्गुरूंचा शिक्का बसावा लागतो की हाच भगवंत आहे. ज्ञानोबा म्हणाले काही वेड्यासारखं बोलला नाहीस ना. प्रत्यक्ष चिंतामणी तुझ्या पुढे उभा राहिलाय काही बोलला नाहीस ना. तो म्हणला सगळ्या देऊन झाल्या. हात उगारून झाला. भगवान म्हणले वेडेपणा करू नको. चरणावरती असा त्याला बळेच असा धरला आणि चरणावरती लोटला आणि ज्या क्षणाला चरणावर कोसळला घळघळ घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. पांडुरंगाच्या चरणावर आईसाहेबांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक केला. श्रोते हो देवाला दह्याचा दुधाचा मधाचा रसाचा अभिषेक आवडतो पण त्यापेक्षा अश्रूंचा प्रेमाश्रूंचा अभिषेक आवडतो. हे लक्षात ठेवूया. भगवंतानी त्याला हृदयाशी धरला. किती चांगला आहेस तू. स्वतः करता तळमळला नाही. स्वतः मुलाबाळांकरता पत्नी करता तळमळला नाहीस. पण संतांना जेवू घालावं ही वृत्ती सत्वगुणी वृत्ती तुझी. आणि म्हणून मला प्रगट व्हावं लागलं. नाही तर हजारो वर्ष तप करून सुद्धा माझं नख दिसत नाही. असा मी दुर्मिळ योगी या दुर्लभ असा तू मात्र पाहिलास. चल घरी. आता रुक्मिणी देवी आहे लक्ष्मी स्वतः आहेत काय कमी आहे हो. आणि स्वतः रुक्मिणी देवींनी आणि याच्या पत्नींनी स्वयंपाक केला. एका बाजूला ज्ञानोबा एका बाजूला पांडुरंग आणि मध्ये या दरोडेखोर असणाऱ्या हरिपालाला जेवायला मिळालं. प्रसाद मिळाला. पंक्तीचा आणि संगतीचाही लाभ मिळाला. त्याला जर विचारलं तर आपण बाजूला घेऊन कसं काय जमलं रे तुला हे. आम्ही किती वर्ष जातोय अक्कलकोटला. वडे चांगले मिळतात म्हणून परत येतो आम्ही तिथनं. आपणही कुठले तरी भक्त असतो ना. आम्हाला कणभरही अनुभव येत नाही का. याचं कारण जे घ्यायला पाहिजे ते आम्ही फक्त सगुण पूजेला. आम्ही कालच म्हणालो कुठंतरी दगडावर पाणी घालायला महत्त्व देतो. पण दगड म्हणजे काय आणि पाणी म्हणजे काय हे समजून घ्यायला
आपण महत्त्व देतो का? आणि आपल्या भावाची वृद्धिंगतता होईल, वृद्धिंगत होईल भाव, घळघळ घळघळ अश्रुधारा वाहतील, प्रेमाश्रुधारा भगवंता करता, याला महत्त्व देतो का? ते कशाने होतं? ते मी केलं. काय केलं? अध्यात्म श्रवण केलं, भजनं ऐकली, गुरुजींची कीर्तनं ऐकली, आणि म्हणून मला तो भाव प्राप्त झाला जो भगवंताला प्रकट कराय करता अपेक्षित नाहीये, अनिवार्य आहे, अनिवार्य आहे. आणि इतका सोसायटीच्या दृष्टीनं आपल्यापेक्षा किती लो सोसायटीचा असेल दरोडेखोर, त्याला सुद्धा हा अनुभव जर आला असेल, मला सांगा, तुम्हाला आम्हाला जर अध्यात्म श्रवणात नित्य राहिलो, आपण नेहमी भजनात कीर्तनात, थोडा वेळ आपला मोठेपणा बाजूला टाकावा लागतो. त्याला काय होतं, माणसाला असं वाटतं मी स्वतः डॉक्टर आहे, माझ्याकडे लोक कन्सल्ट करता काय, मी कशाला जाऊ? नाही हो, आपण इतके नगण्य आहोत माहिती काय. परवाच त्या सुनीता विल्यम्सचं भाषण ऐकलं असेल आपण, यूट्यूबवर आलं होतं. आता रिटायर झाली ती, 60ची झाल्यामुळं. तिनं सांगितलं, एवढं सगळं फिरून आल्यावर मला एवढंच कळलं आहे, आपण चिलटासारखे सुद्धा नाही होत जगाच्या दृष्टीनं. तिथं अडकली होती ना स्पेस स्टेशनमध्ये. तिचं स्वतःचं आहे, आपण कोण आहोत? आपण पृथ्वीवर आहोत, स्वतःभोवती आपण एक नेटवर्क तयार करतो. जेवढं आपल्याला व्यवहारात ठीक आहे ते, पण जेवढं आपल्याला हे अंतःकरणामध्ये सांभाळता येईल की मी कोणीच नाही आहे, मी साधा आहे. इन्फिनिटी कॉम्प्लेक्समध्ये जावं, ज्याला दीनपणा म्हणतात. मी दीन झालो की तो दीनबंधू आहे, त्याला आपली करुणा येते, धावत येतो. साधनेने आणि उपासनेने मी त्याला विकत घेईन, या अहंकारात अजिबात राहू नये. देवा, मला काही कळत नाही, माझं कल्याण कर, या भावामध्ये जावं आणि तो भाव टिकवण्याकरता अध्यात्म श्रवणात जावं. हेच तर समर्थ मूळ पदामध्ये म्हणतात की मी तुम्हाला कुठे मिळणार नाही, पण कथा कीर्तन प्रवचन भजनामध्ये मिळेल. वैकुंठीचे ठाई नसे हो, वैकुंठीचे ठाई नसे हो, वैकुंठीचे ठाई नसे हो, वैकुंठीचे ठाई नसे योग्यांचे हृदयी, नसे योग्यांचे हृदयी, नसे वैकुंठीचे ठाई नसे हो, वैकुंठीचे, वैकुंठीचे, वैकुंठीचे ठाई. झाले कीर्तन शेवट गोड, कीर्तन रंगी वाजवा करटाळी, नाम घोषे पादका होय होय, येतून कल्याण साम्राज्य सुखराची, अवघे उठा वाळा राघोबास. पंखा बंद करा, गाडी ओढा. पंखा बंद केल्याशिवाय वरचा. आज समर्थांची आरती म्हणतो, आज दासनवमी आहे, एक फक्त आरती म्हणतो. सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता, निर्मल दहना गहना स्वामी समर्था, सकळे ब्रह्मादिका अंत अनंता, तू आम्हा सुलभ जय कृपावंता. जय देव जय देव जय करुणाकरा, आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. माये विण माहेर विश्रांती ठाव, शब्दी अर्थ लाभ बोलणी वा. सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव, रामी रामदासा फलला सद्भाव. जय देव जय करुणाकरा, आरती ओवा सद्गुरु माहेरा. कायेन वाचा मनसेन हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे 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 राम, हरे कृष्ण हरे कृष्ण. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की. कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की,
छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, सब संतन की जय। सदा सर्वदा योग तुझा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, जय जय रघुवीर। आज रामदास नवमी निमित्त आणि आपल्या या भजन मंडळाला, परिवाराच्या भजनाला 10 वर्ष पूर्ण झाली, या निमित्त परिवाराने इथे कीर्तनाला मला संधी दिली, याकरता मी आदरणीय स्वप्नाताईंचे, सगळ्या त्यांच्या परिवाराचे आभार मानतो। माझ्याकडनं काही बोलताना चुकलं असेल, गाताना तर 100% चुकलं आहे, त्याबद्दल मला क्षमा करा। गुरुजी आहेत, पुष्कळ माझ्यावर वैयक्तिक प्रेम करणारे लोक आहेत, सगळ्यांना पुनश्च नमस्कार। जय जय रघुवीर समर्थ।